सन्मान आणि सत्कार आपण या मंचावरनं करणार आहोत। नरेशजी मडवी जे आपल्या समेत या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईन झालेत त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय। त्यांचा स्वागत सत्कार आपण इथे करणार आहोत। सन्माननीय संजयजी किणी साहेबांना विनंती असेल, विद्यमान अध्यक्ष या VGPL कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि कार्यकारी अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य मंचावरनं करतोय। कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय संजयजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान नरेशजी मडवी यांचा आपल्याला मुख्य मंचावरनं पाहायला मिळते। तर नंतर या स्पर्धेच्या निमित्तानं संदेश मडवी सदा या नावानंच खरं तर प्रसिद्धी आहे आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जाणार आहे। मी विनंती करतोय आपण पुढे यावं। संजय घरत जे खजिनदार आहेत VGPL सीझन 4 चे संजय घरत यांना विनंती असेल की आपण संदेश मडवी सदा यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा। अतिथींना आदरातिथ्य देणं, त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि ते सध्या आदरातिथ्य तुम्हाला या मुख्य मंचावरनं आपल्या VIP डाईसवरनं पाहायला मिळते। माईचं वस्त्र, एक प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि हा सन्मान चिन्ह आपण त्यांना देतोय आणि संदेश मडवी सदा यांचा हा शाही सन्मान मुख्य मंचावरनं इथे केला जातोय। तदनंतर चांदेप गावातनं ब्रिजेश मडवी आपल्यासोबत इथे जॉईंट आहेत। ब्रिजेश मडवी यांचाही सन्मान आपण इथे करतोय। तुषार किणी आपल्याला विनंती असेल आपण ब्रिजेश मडवी यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं। तुषार किणी जर आपण पाहिले तर या VGPL चे खजिनदार आहेत आणि त्यांच्याकडनं हा शुभ सन्मान इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळते। ब्रिजेश मडवी म्हटलं की क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे। क्रिकेट जिथे होतं तिथे तिथे ब्रिजेश मडवी तुम्हाला जरूर पाहायला मिळतात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ब्रिजेश मडवी यांना सन्मानित करतोय। तदनंतर आपल्यासोबत सन्माननीय राजकुमार दुबे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत। राजकुमार दुबे, रोहित किणी यांना विनंती करतो की आपण राजकुमार दुबे यांना या मुख्य मंचावरनं सन्मानित करावं। त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा। रोहित किणी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं आपण पाहत आहे। सन्माननीय राजकुमार दुबे यांना आपण सन्मानित करतोय।
हॅलो हॅलो. थँक्यू डीजी थँक्यू. हॅलो हॅलो. युट्यूबला आवाज कसा. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे प्रगतीपथावर येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पंकज, समोर निलेश शेळकाय स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करण्याकरता. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला जोवर फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एका बाजूनं टीम विहा 11 भामटपाडा हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विहा 11च्या विपक्षामध्ये टीम हर्षदा 11 विदार फाटा. आधीच जर आपण पाहिलं तर ऑरेंज कॅप ज्या जवळ पोहोचलाय, मात्र नेक्स्ट मॅच सुरू होण्याआधी तुमच्या रन्स किती असतील त्याचा विचार केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा, आता नंतर फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय बॉल. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं, रन तिथे मिळणार नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक्सपिरियन्स असणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संधी दिली गेली आहे आणि या संधीचं सोनं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फिल्डिंग तिथे फ्लाइंग स्लीपच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना संदेश यांच्या माध्यमातून इथे चांगला बॉल आदेशला बीट करणारा. अगदी त्याच्या समोरनं हलकासा कट तिथे केला गेला आणि तदनंतर बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. यात चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन तिथे गरजेचं आहे आणि ते चांगलं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय या ओव्हर मधला. इथे फटका, इनसाइड आउट केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन. या स्पर्धेतला पहिला खेळाडू ठरलाय आदेश पाटील, ज्यानं 100 रन्स कंप्लीट केल्या, 100 धावा आपल्या नावावर केल्यात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आदेश पाटीलनं अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. 100 रन्स आपल्या वैयक्तिक इनिंग मधनं येणं सोपं नसतं. तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे ना ती ठेवावी लागते. सातत्य या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि ते सातत्य आदेशच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळालंय. यावेळेस निलेश शेळकाचा फटका फसलाय. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच आहे आणि तो तिथे कॅरी झालाय. निलेश शेळकाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट असं म्हणू शकतो या विकेटला आपण. ती प्राइजलेस विकेट. निलेश शेळका बॅक टू द डगआउट. इथं मी म्हणतो क्वालिफायची रेस थोडीशी कठीण असू शकते. विहा 11 या स्पर्धेमध्ये वेगळा प्रभाव टाकू शकते, कारण कंटिन्यू जर इथनं मला वाटतं ही त्यांची 5वी मॅच असेल ना, विहा 11ची 5वी मॅच. या दोन्ही मॅच जर ते चांगल्या रन रेटनं जिंकले तर पुढची जी समीकरणं आहेत ती बदलू शकतात इथनं, कारण हे लीग फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. सर्वांच्याच वाट्याला 4 विजय येतील असं नाही आहे. कुणीतरी 3 विजयानं पुढे जाऊ शकतो जर इथनं समीकरण बदलली गेली. एक रन इथे अगदी सहजतेनं जोडला गेला. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर वाढ होती, धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा दाफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. मला वाटतं 4 विजय आतापर्यंत नोंदवत
आई गावदेवी चांदी पहिल्या 4 मॅचेस अगदी निर्विवाद वर्चस्व आणि क्वालिफाय मधला क्यू आपल्या नावासमोर त्यांनी जरूर नोंदवलाय. कारण 4 मॅचेस जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या समोरनं तो क्यू हटवण्याची ताकद कोणामध्ये राहत नाही आणि तो क्वालिफायचा क्यू त्यांनी सर्वात प्रथम तिथे रिलीज स्प्रेची मैदानामध्ये गरज आहे. या ओव्हरचा जर खेळ आपण पाहिला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकंदर 3 धावा आल्या, 1 विकेट गेल्या. खूप चांगली गोलंदाजी राहिली. अमित पाटील आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल क्वालिटी दर्जाचा बॉल ज्याला म्हटलं जातं ना तो हाताळला गेला. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, चांगल्या गोलंदाजी करणं जाणतो. खेळ उत्तम दर्जाचा या खेळाडूकडे आहे, त्यामध्ये तीड मात्र शंका नाही आहे. मात्र कधी कधी तुमच्या फेवरमध्ये मॅचेस जात नाही, ते झालं या खेळाडू बरोबर असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी करतोय, काय अप्रतिम चेंडूला डिलिव्हर करतोय. फलंदाजाला कुठलाही चान्स नाही आहे यावेळेस. शांत करणारी लाईन तिथे वाईट करता रिव्ह्यू सिस्टम वापरला गेलाय, रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. आमचे तिसरे पंच आशुतोष वेवारे आपल्याला आमच्या टेक्निशियन रूम मध्ये जॉईंट व्हायचे. तिसरे पंच आशुतोष वेवारे तिथे जो काही डिसिजन आहे तो ऑनफिल्ड अंपायर पर्यंत पोहोचवतील. काय घडलंय या मॅच मध्ये ते पोहोचवण्याची जबाबदारी आता सर्वतोपरी आशुतोष वेवारे यांच्यावर आहे. हा बॉल फेअर आहे की वाईड आहे त्याचं चाचपणी सध्या सुरू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चांगला बॉल आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. आता तुम्ही पुन्हा एकदा बॅटिंग साइड रिव्ह्यू घेऊ शकणार नाही, कारण रिव्ह्यू सिस्टम ज्याला आपण महेंद्रसिंग धोनी रिव्ह्यू सिस्टम असं म्हणतो, कारण परफेक्ट रिव्ह्यू घेण्यामध्ये हातखंडा जर आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर कोणाचा असेल तर तो महेंद्रसिंग धोनीचा होता. त्याचं कारण तसंच होतं, तो विकेटच्या मागे उभा होता आणि विकेट कीपर म्हणजे मैदानाचा केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. आणि मैदानाच्या केंद्रबिंदूने जेव्हा रिव्ह्यू घेतला जातो तेव्हा तो बहुतांश वेळा सक्सेसफुल होतो. इथे नॉन स्ट्राईक एंडकडे उभा असणारा आदेश पाटीलने रिव्ह्यू घेतला आणि तो अनसक्सेसफुल झाला. पुढचा बॉल समोरच्या बाजूने फोर्स करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट येते बॉल, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. नितीननं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉल आहे. इथे 2 रन सुरक्षिततेनं कंप्लीट केले जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 16 या आकड्यावर आदेश सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना 100+ रन वैयक्तिक त्यांना या स्पर्धेमध्ये जोडल्यात. त्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. मग तुमच्या मनामध्ये ही उमेद निर्माण होते की कितीही चांगला गोलंदाज झाला तरी मी त्याच्या विपक्ष रन बनवू शकतो, कारण आतापर्यंत मी रन बनवल्यात. यावेळेस एक कव्हर ड्राईव्ह त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्याला रोखण्याकरता कव्हर ड्राईव्ह हा स्ट्रोक क्रिकेटमधला सर्वोत्तम फटका असं म्हटलं जातं, कारण त्यामध्ये तुमची बॉडी स्ट्रेच होते, तुम्हाला तुमचं फ्रंट फूट बाहेर काढावं लागतं, तुमची आय साईट स्ट्रॉंग लागते, तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन तेही तिथे जरूर पाहिलं जातं. यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आदेशला ठाऊक आहे हा बॉल चांगल्या पद्धतीने निघून गेलाय, त्यामुळे त्याची मान खाली गेली. त्याला माहिती आहे की काय घडलंय या बॉलवर. बॅटरला बॉल लक्षात आला नाही. निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू निघत असताना ओव्हर समाप्त झाली नंबर 3ची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावर आहे
17 धावा. हर्षदा 11 विरार फाट्याचा संघ स्ट्रगल मध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये, कारण आतापर्यंत त्यांनीही खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर दाखवलाय. हर्षदा 11 विरार फाटा जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये खूप मोठा स्ट्रगल त्यांचा सुरू आहे, कारण निलेश एलका सारखा महत्त्वपूर्ण बॅटर त्यांच्या मैदानामधनं बाहेर गेलाय. तर नंतर फलंदाज विकी जो तोही एका धावेवर बाद झालाय. थोडा चांगला संघर्ष मैदानामध्ये फलंदाज आदेश जरूर दाखवत असताना पाहायला मिळालाय, मात्र त्याचा साथीदार फलंदाज उदय तो स्ट्रगल मध्ये आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. गोलंदाज पंकजला कंटिन्यू केले गेले, त्यालाही समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मध्येच चेंडू तिथे कन्वर्ट होईल. डबल करता कॉल, थोडंसं फंबल. क्रिकेटच्या ज्या मैदानामध्ये हलकसही फंबल इथे चालत नाही, कारण तुम्ही छोट्या छोट्या चुका करत असताना स्ट्राईक रोटेट करता. आधीच सारखा जो इन फॉर्म खेळाडू आहे, जो बहरामध्ये आहे, त्याला जास्तीत जास्त काळ नॉनस्ट्राईक एंडकडे उभं करण्याचा प्रयत्न इथे विहा 11ला करणं गरजेचं आहे. मात्र तिथे चुका होत आहेत आणि सिंगलला डबलमध्ये सहजतेने कन्वर्ट केलं जात आहे. या दोनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. चांगला बॉल खोल टप्प्याचा, अगदी योग्य लाईनची गोलंदाजी होतीये. मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा तोही तेवढाच महत्वाचा आहे, कारण उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ते तुमच्या गोलंदाजांना खूप जास्त मदत करतात. कारण मी नेहमी म्हणतो ना, हा गोलंदाज तोपर्यंत परिपूर्ण होत नाही जोपर्यंत उर्वरित 10 त्याला योग्य ती साथ देत नाही. या उर्वरित 10ची साथ ती खूप महत्वाची आहे गोलंदाजाला परिपूर्ण आणि चांगला गोलंदाज म्हणून उदयास येण्याकरता. यावेळेस मात्र बॉल उडवला हवेत, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केले, बॉलला फेकून दिलंय लॉंगॉनच्या सीमारेषा पार. षटकार 6. अगदी चांगला फटका यावेळेस पाहायला मिळालाय. गिअर चेंज झालाय, आक्रमण होत असताना यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या धावफलकावर 26. एक षटकार तुमच्या थोड्याशा मिसफील्ड लगेचच तुमच्या विरोधामध्ये जाताना पाहायला मिळतात. सर्व कंडिशन्स. यावेळेस वाईटचा इशारा आलाय, पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, त्यामुळे पंचांनी अचूकतेने हेरलं. अजित म्हात्रे इशारा करतात तिथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना ही धावसंख्या जाऊन पुसते येते. एकंदर 27 या आकड्यावर 27 धावा धावफलकावर आहेत. या ओव्हर मधले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. गोलंदाज पंकज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे समोर डाऊन द ग्राउंड फोर्स केले, बॉलला फेकून दिले आमच्या कॅमेरामॅनच्या कक्षाला सलामी देण्याकरता. सीमारेषा पार. षटकार 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी समोरच्या बाजूने बॉलला फोर्स करत असताना डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये षटकारामध्ये परावर्तित केलंय. जुना बॉल मुख्य मंचाच्या समोर अवेलेबल आहे, तिथनं गौरव किणी आहेत जे बॉल मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रोव्हाइड करतील. जुने चेंडू जर कुठल्या प्रेक्षकाकडे अवेलेबल असतील तर मित्रांनो कृपया ते आमच्यापर्यंत द्या. त्या बदल्यात तुम्हाला नवीन बॉल देतो आम्ही. तुम्ही जुने बॉल आम्हाला इथपर्यंत पोहोचवा, त्या बदल्यात आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. मात्र जुने चेंडू कृपया प्रत्येक प्रेक्षकाला आम्ही हात जोडून नम्रतेची विनंती करतो की आपण जे बॉल आहेत जुने ते आमच्या समालोचन कक्षापर्यंत किंवा मुख्य मंचापर्यंत आपण जरूर पोहोचवा, कारण जुन्या चेंडूचा तुटवडा तो सध्या मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पंकज बघूया कशा पद्धतीने मारा करेल येणाऱ्या पुढच्या बॉलवर. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ झालाय. 2 खणखणीत षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. पंकज शेवटचा बॉल आहे समोर. चांगला फटका, चांगला फटका.
नो चान्स एनी फिल्डर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता आणि एवढा कणखर होता की गोलंदाजाचा हात येण्याआधी बॉल निघून गेलाय. सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आदेश पाटीलच्या बॅटमधनं अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि तेवढा चांगला क्रॅकिंग स्ट्रोक आपण म्हणू शकतो. कडक शॉट आपण त्या फटक्याबद्दल जरूर म्हणू शकतो, जो अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह त्याने केला. आणि बॉलर्स बॅक ड्राईव्ह करत असताना ती डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बॉल सीमारेषेला क्लिअर करून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेग, प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती तो फटका खेळत असताना. 4च्या मुदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 38 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हर करता मिनिटं जर आपण पाहिली तर तुमच्याकडे बाकी आहेत फक्त 5. 20 मिनिटांचा वेळ आतापर्यंत घेतला गेला. अगदी निर्धारित 5 मिनिटांमध्ये एक षटक फेकले गेले. इथे फटका तो मिस झालाय. पुल आणि हुकचं मिश्रण करणारा हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुल आणि हुकच्या मिश्रणातला तो फटका कुठेतरी मिस झाला. विकेटच्या मागे बॉल गेला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. उदयच्या साथीनं आदेश बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. उदय थोडासा स्ट्रगल त्याचा जरूर सुरू होता, मात्र 2 षटकारांनी तो स्ट्रगल त्यानं समाप्त केला आणि आपल्या इनिंगला तिथे थोडासा चांगला पिकअप पकडून देण्याचा प्रयत्न केलाय त्यानं. यावेळेस मात्र खराब बॉल, त्याला पनिश केलंय, फेकून दिलंय त्याला दूर सीमारेषेच्या पार. आदेश पाटीलच्या बॅटमधनं एक ब्रँडेड तडाखा. षटकार 6. पनिशमेंट खूप गरजेची आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः, कारण कमी ओव्हरच्या मॅच आहेत तिथे एखादा खराब बॉल जर तुम्हाला समोर दिसतोय तर मग त्यावर आघात करणं अत्यावश्यक असतं. आणि आदेश जो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आखूड टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावर षटकार जडला गेला. यावेळेस पुढे खेळवलं, बॅकलिपला थोडंसं खाली केलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं नितीन अगदी स्फूर्ती ती मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग असेल किंवा फलंदाजी असेल, स्मॉल पॉकेट डायनामाइट आपण या खेळाडूला म्हणू शकतो. अगदी ती कामगिरी राहिली आहे, मात्र एकाची दोघांची कामगिरी चांगली राहून चालत नाही. मॅच जिंकायची आहेत आणि कंटिन्यू जिंकायचे आहेत तर मग तुमचा ओव्हरऑल टीमचा परफॉर्म तो पाहण्यालायक ठरतो. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. 1 बाउन्स, बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. सज्ज होईल पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज. यावेळेस मात्र ऑन साईडला जोरकस मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. 2 खेळाडू येण्याचा प्रयत्न, मात्र नितीन अगदी चांगली फिल्डिंग एफर्ट तिथे लावत असताना आणि तेवढाच चांगला रिटर्न त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 50+ मध्ये जाऊन पोहोचली. 51 धावा दाखल कव्हर आहेत. 5वं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला तो प्रगती पथावर येणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पंकेश. यावेळेस मात्र मिस केलंय स्ट्रोकला. हवेमध्ये बॉल
जोपर्यंत फील्ड केलं गेलं एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. स्वतःवर थोडासा नाराज असताना इथे आदेश पाहायला मिळते आणि नाराजी का असू नये. एक फुलटॉस बॉल होता जो तुमच्या बॅटमधनं जेव्हा मिस होतो तेव्हा निश्चित स्वतःवर नाराजी तुम्ही व्यक्त करता आणि तीच नाराजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आदेशच्या माध्यमातून ओव्हर नंबर 5चा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 52 रन्स. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. कोण येईल शेवटच्या षटकाकरता ते पाहण्यालायक ठरेल. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये थोडासा फंबल जरूर पाहायला मिळालं मात्र 2 रन्स तिथे इझिली मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 52 वर युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं हार्दिक हार्दिक स्वागत. 54 धावा आपण आपल्या कमेंट लाईव्ह चॅटमध्ये जरूर तिथे नोंदवू शकता आणि ज्या कमेंट्स खूप चांगल्या असतील त्या कमेंट्स निश्चित पाटील नेटवर्कच्या माध्यमातून डिस्प्ले केल्या जातील. पुढचा बॉल इथे ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगानं बॉलवर आला. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं काऊक कॉर्नरमध्ये तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. सिंगल डबल जर या ओव्हरमध्ये आल्या तर निश्चित थोडासा शुटकेचा निश्वास असेल. इथे पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना विहा 11 भामटपाडाचा विहा 11 भामटपाडाने त्यांच्या विपक्षामध्ये हर्षदा 11 विदार फाटा या 2 टीममध्ये हा संघर्ष तुम्ही पाहताय. फटका चांगला आहे. बॉल हवाई सफरीवर आणि यावेळेस क्षेत्ररक्षक फक्त अशा भूत नजरेनं पाहत राहील. बॉल त्याच्या डोक्यावरनं संघर्षाचा संकनात करत सीमा रेषा पार. षटकार 6. आणि मला सांगत जा टाकताना 3 चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडूमध्ये चांगल्या रन्स आल्यात. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक राहतोय. उर्वरित 3 बॉल मध्ये इथे उदयच्या माध्यमातून काय 1-2 मोठे फटके जडले जातील. या 2 मोठ्या फटक्यांनी टीमची स्थिती तीही बळकट करण्याची संधी असेल. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 धावा आहेत आतापर्यंत. उजव्या यष्टीवरनं व्हाट अ शॉट. सुपर दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4. काय फटका सजवलाय. काय अप्रतिम फटका सजवलाय तिथे. चौकाराच्या माध्यमातून खूप सुंदर स्ट्रोक ची अनुभूती. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका तुम्हाला जरूर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे. तिथे जर आपण पाहिलं तर नितीन फिल्डिंग करतोय. या टीम मधला सर्वात वेगवान क्षेत्ररक्षक म्हणून निश्चित त्याची गणना आहे. 2 रन तिथे मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या जर आपण पाहिली तर 67 धावा 70च्या जवळपास रोखण्यामध्ये यश आलंय असंच म्हणावं लागेल. कारण 67 आहेत. इथे जरी मोठा फटका आला तरी 70च्या जवळपासची टोटल तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल.
फटका फसलाय, बॉल हवेत. अमित पाटील बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. 67 धावा दाफलकर विजया करता 68 धावसंख्येचं लक्ष आहे VI11 भामटपाडा. VI11 भामटपाडाचा संघ या 68 धावसंख्येचं लक्ष लवकरात लवकर पूर्ण करत आपल्या रन रेटला सुधारित करत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल की त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जाईल हे पाहण्याआधी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. आणि यापुढची जी मॅच आहे दोन संघ इन ॲक्शन तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मयांक 11 जांभूळपाडा आणि हर्ष 11 शिवनसई. मयांक 11 जांभूळपाडा चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टीम मयांक 11 जांभूळपाडा आणि हर्ष 11 शिवनसई या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच तो संघर्ष आपण इथे पाहणार आहोत. हर्ष 11 शिवनसईचे संजय घरत तिथे टॉस बॉक्सच्या समोर आम्हाला पाहायला मिळत आहे. टीम मयांक 11 जांभूळपाडा कॅप्टन आपण वेळ न दवडता लगेचच नाणेफेक कक्षाच्या दिशेनं आगेकूच करायची आहे. नाणेफेक करण्याकरता सन्माननीय किशोरजी वजे साहेब जे आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. सन्माननीय किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक करणार आहेत. आमचे ग्राउंड्समन जे ग्राउंडचे सर्व कामं पाहतात. किशोर आपण कुठेही असाल आपण संपर्क साधा. चला मयांक 11 जांभूळपाडा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर या लवकरात लवकर आपले विपक्षी संघाचे कर्णधार जे ऑलरेडी टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेत. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय किशोरजी वजे साहेब अग्री प्रीमियर लीगचे सल्लागार तेही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. संतोष मडवी पिंटा दादा इथे आम्हाला पाहायला मिळतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. एक जुना जाणता खेळाडू मी म्हणतो संतोष मडवी हे नाव सांदीप गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर अगदी संपूर्ण भारताला ज्या व्यक्तीनं माहित करून दिलं ती ही व्यक्ती म्हणजे संतोष मडवी. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 68 धावसंख्येचं लक्ष आहे. 68 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, दोन सलामीवीर, दोन बिनीचे शिलेदार. मयांक 11 आपल्याकरता हा फायनल पुकार आहे. कॅप्टन लगेचच नाणेफेक करण्याकरता आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जवळपास 5वा पुकार आपल्याला दिला गेलाय टॉस करण्याकरता. मयांक 11 चे कॅप्टन आपण विनाविलंब लगेचच टॉस बॉक्स कडे आगेकूच करायची आहे. लगेचच टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. जवळपास 5 पुकार आपल्याला ऑलरेडी आम्ही दिलेत.
प्रमोद पाटील आहेत जे कर्णधार म्हणून येत आहेत, फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत आणि वसई फायर ची जी टीम आहे त्या वसई फायर ब्रिगेडच्या टीममध्ये कार्यरत किंवा खेळ करत असताना आपल्याला ते सातत्यपूर्ण पाहायला मिळतात आणि ते कॅप्टन म्हणून मयांक 11 कडनं सध्या येत असताना पाहायला मिळतात. सचिन एका बाजूनं कॅप्टन म्हणून तिथे टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत. एक युवा खेळाडू ज्याच्या खांद्यावर दारोमदार दिली आहे कर्णधार पदाची यावेळेस. निलेश शेलकाचा पहिला बॉल तिथे अगदी तंत्रशुद्धतेनं फक्त बॅटचा फेस ओपन करत असताना कट करण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग जोपर्यंत त्यांनी केला, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 2 रन तिथे अगदी सहजतेनं धाफलकावर अर्जित झाल्या. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 2 वर सुरुवात अगदी चांगल्या प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोकनं आपल्या वैयक्तिक इनिंगची करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अमित पाटील सध्या बॅटिंग करत असताना ऑन साइडला तडाखा अमित पाटीलच्या बॅटमधनं एक अप्रतिम असा फटका, एक पॅरलल स्ट्रोक, षटकार 6. थँक्यू डीजे. टीम मयांक 11 विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रमोद पाटील यांनी दर्शवलंय की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निलेश शेलका आहे, त्याच्या विपक्षामध्ये ही एक एक्सपिरियन्स खेळाडू, अगदी चांगला परफॉर्म त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला घडवली आहे सीमारेषेची भ्रमंती. अमित पाटील आपल्या असली रंगामध्ये आणि असली बहरामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज, हीच त्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 स्ट्रॉंग हिट इथे आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 14 धावा आहेत. निलेश शेलका त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस माझा खोलटप्प्याचा बॉल तिथे सिंगल करता खेळला गेलाय. एक सिंगल तिथे जरूर मिळेल आणि एक सिंगलवरच समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः अमित पाटील आतापर्यंत तेवढ्या चांगल्या बहरामध्ये पाहायला मिळाला नव्हता, मात्र आज अगदी चांगली फलंदाजी. यावेळेस हा बॉल तिथे मिस केलाय बॅटरनं. बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. निलेश शेलका कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे जरूर करतोय. यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय दूर सीमा रेषा पार, षटकार 6. आजचा दिवस जर आपण पाहिला तर आजचा दिवस थोडासा स्पेशल असू शकतो, कारण आतापर्यंत बॅकफुटला असणारे संघ आज विजय नोंदवताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये मयांक 11 जांभूळपाडाने विजय नोंदवला. आतापर्यंत थोडासा बॅकफुटला असणारा विहाय 11चा संघ या मॅचला ड्राईव्ह करतोय. म्हणजे जे मागच्या 2 दिवसांमध्ये बॅकफुटला होते अचानक ते फ्रंटफुटला येतील आणि ते जर फ्रंटफुटला आले तर मग इथनं पुढची समीकरणं पूर्णपणे बिघडून जातील. 21 ऑन बोर्ड, 21 धावा दाफलकावर आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 5 ओव्हरचा खेळ आहे आणि या 5 ओव्हरमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. येणारी 5 ओव्हर 47 धावा. अमित पाटील त्याचा साथीदार फलंदाज कुणाल अगदी चांगली बॅटिंग करत असताना एक षटकार कुणालच्याही बॅटमधनं आलाय. पहिलंच अस्त्र निकामी केलंय. जो खूप मोठा चांगला गोलंदाज म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा या संपूर्ण विभागाच्या माध्यमातून सातत्यानं खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळालं. निलेश शेलका त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण केलंय.
सन्माननीय किशोरजी किनी भामटपाडा यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चांगला बॉल पॅडलाईनवर गोलंदाजी केली, तिथे बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. पंचाचा इशारा, लेग बाईट्स. 1 रन इथे अधोरेखित केली जाईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 22 रन्स. षटक जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि सुस्थिती आहे सध्या VI11 भामटपाडाची. हा बॉल डाव्याष्टीवर पीच झालाय. अमित पाटील अगदी योग्य निर्णय घेतला आक्रमकता दाखवण्याचा, कारण जेवढ्या लवकर ही मॅच त्यानं फिनिश केली तेवढी त्याच्याकरता जे संधी वाढतील. कारण तुमचा रन रेट मध्ये सुधार आणताना 3 मॅचेस जर तुम्ही जिंकल्या, येणारा काळ काय होईल ते माहित नाही, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणं तुमच्या हातामध्ये जरूर आहे. यावेळेस बॅटची कडा, नशिबाचा सहारा, तिथे रन मिळतील. 1 कंप्लीट झाली, दुसरी करता कॉल आहे. 2 कंप्लीट झाल्या. जर इथे रेडी असता तर 3री आली असती, मात्र दोन्ही खेळाडू संत गतीने 2 रन तिथे कंप्लीट करतायत. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 25 वर. कोण क्वालिफाय होईल, कोण क्वालिफाय नाही होणार, येणारा वेळ, येणारी काळ जरूर सांगेल, मात्र तुम्ही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. जर इथे आतापर्यंत तुमच्याकडनं खराब कामगिरी झाली आहे तर 2 मॅचेसमध्ये तुम्ही दाखवून द्या की आम्ही या स्पर्धेमध्ये उगीच आलो नव्हतो, आम्ही सर्वांना पुरून उरू शकतो. ही तुमची जी क्वालिटी आहे ना, ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवून देणं गरजेचं आहे. आणि अगदी VI11 त्याच पद्धतीने मैदानात खेळत असताना हा बॉल डाव्याष्टीवर पिच झालाय वाईटच्या स्वरूपानं. इथे काही टीमचा रोल हाही असणार आहे या लीग मध्ये आजच्या दिवसामध्ये. हम तो डुबेंगे लेकिन सनम तुमको लेकर डुबेंगे, असाही रोल असेल आज कोणाचा, तोही रोल कोणतरी अदा करेल. म्हणजे आज खूप काही पाहायला मिळणार आहे. आणि VI11 आज कोणाची तरी नौका जरूर समुद्रामध्ये नेऊन डुबवणार आहे, हे नक्की आहे. आज त्यांनी ते दाखवून दिलंय पहिल्याच मॅच मध्ये. पुढचा बॉल, आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर इथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं कॅरी केला गेलाय, डॉटच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतोय. आज रंगतदार दिवस असणार आहे. जेही प्रेक्षक आज इथे असतील त्यांना खूप मोठी पर्वणी. उद्यापासून वेगळे खेळाडू, वेगळा गट जरूर पाहायला मिळेल, मात्र या गटातील ज्या शेवटच्या मॅचेस आहेत त्या रंगतदार असतील. इथे मात्र हा बॉल समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. 1 सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 27 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना इथनं 41 ची गरज आहे. बघूया येणाऱ्या ओव्हर्स मध्ये 41 धावसंख्येची जी गरज आहे ती कशा पद्धतीने धावफलकावर पूर्ण केली जाईल. पुढचा बॉल, इथे मात्र अपील आणि माघारी परतावं लागेल. प्लम अगदी विकेटच्या मधोमध सापडलाय, समोर सापडलाय. अमित पाटील इथे तंबूच्या आसराला परतत असताना विकेटचं बदल, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता ओमकार सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून त्याचीही स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि ती त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागेल, कारण डावकुरे हाताचे फलंदाज अगदी बुटावर मोजण्या इतके जे सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ओमकार, संधी या खेळाडूकडे स्वतःचं नावलौकिक प्रस्थापित करण्याची आणि मोठं होण्याची. इथे या मॅच मध्ये जर एक चांगला परफॉर्म त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चित चर्चेमध्ये येईल हा खेळाडू सध्या ओमकार, जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल, इथे हा बॉल जर आपण पाहिला तर डाव्याष्टीवर पीच झालाय, अतिरिक्त बाहेर निघतोय. पंच वाईट म्हणून करार करतायत. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 28 या ओव्हर मधले आतापर्यंत जर आपण एकंदर पाहिले तर
5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल टाकण्याआधी एक चुकी गोलंदाज इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपानं. बॅकलिपला खाली केलं, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट करायचं आहे आणि तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. कारण अगदी रनिंगला जॉगिंग करता निघल्यानंतर ज्या पद्धतीनं रन्स घेतली जाते अगदी त्या पद्धतीची ही रन होती. संत गतीने धावत होता बॅटर आणि त्यामध्ये काय इथे धोका झालाय हे चेक केलं जाईल. आशुतोष व्यवहारे आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. बॅटर सेफ आहे. इट्स अ नॉट आउट. एक रन तिथे ऍड केले जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहे 29 धावा. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 39 धावसंख्याची गरज आहे येणारी 4 ओव्हरमध्ये. मात्र एखादं षटक वाचवत तिथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. विहा 11ला तुमचं आव्हान जिवंत ठेवण्याकरता तुमच्या रन रेटमध्ये तुम्हाला सुधारितपणा तो आणणं गरजेचं आहे आणि तो सुधारित रन रेटचा विजय इथे नोंदवला जाईल की त्यांच्याकडनं ही मॅच हिसकावून घेतली जाईल हे पाहण्यालायक ठरेल. एका बाजूने हर्षदा 11 आतापर्यंत खूप चांगला प्रवास राहिलाय. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. अगदी क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं. इथे राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला जास्त काळ लागत नाही. सन्माननीय सुभाषजी कासार सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. सुभाषजी कासार आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. दर्दी क्रीडा शौकीन आहेत आणि ते सकाळच्या सत्रामध्ये इथे उपस्थित होत आहेत. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. निलेश शेलका गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का हा प्रश्न होता. पोहोचला तर होता मात्र झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. हाराकिरी, मिसफिल्ड हे तुमच्या पराभवाचं कारण जरूर ठरू शकतं. आतापर्यंत विजय मिळाले नसले तरी टीम मध्ये कुठलीही कमकुवत बाजू नाहीये. होतं तुमच्या बरोबर स्पर्धेमध्ये टीम चांगली असतानाही पराभव वाटायला येतात आणि इथे जर तुमच्याकडनं थोडीशी हाराकिरी झाली आणि तुम्हाला कदाचित पराभवाचा सामना करायला पाडला तर इथे होत्याचं नव्हतं होऊन जाईल. जे स्वप्न तुम्ही मागच्या 2 दिवसापासून पाहताय, आम्ही क्वालिफायच्या रेसमध्ये जिवंत आहोत, आम्ही क्वालिफाय होणार आहोत, ते स्वप्न भंगायला वेळ लागणार नाही. फुलटॉस बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मधनं फ्रंट ऑफ द स्क्वेअर तिथे बॉलला जोवर फील्ड केलं. रन मध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 1च्या मदतीनं 31 धावा. अगदी रंगतदार मॅचेस या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या 3 दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. उद्यापासून एक वेगळा शेड्यूल आपल्याला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काही नवीन खेळाडू उद्या इन ॲक्शन येतील, नव्या टीम्स इन ॲक्शन येतील. ऑन साइडला जोरकस मारायचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल, तिथनं थोडासा वळण घेत तो मिड विकेटच्या जवळपास पोहोचला आणि जोपर्यंत तिथे उचलला गेला 2 रन तिथे सुरक्षिततेनं कंप्लीट झाले. या 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 33 धावा दाफलकावर. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला विहा 11 भामटपाड्याचा संघ, ज्या टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये निलेश शेलकाच्या विपक्ष 21 धावा घेतल्या, मात्र त्यानंतर थोडासा शांत खेळ त्यांच्या वतीनं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश शेलका कंटिन्यू आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाजी करत असताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आदेश येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच, एक महत्वपूर्ण सफलता. माघारी परतावा लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद.
यावेळेस मात्र झेलची संधी, तिथे आदेश चुकी करतोय आणि या चुकीचा भुगतान 2 रन्स इझिली कंप्लीट केला जातील. चुका त्या तुमच्या पथ्यावर पडणाऱ्या कधीही नसतात आणि इथे आदेशकडनं झेल सुटला. एक सहज सोपा झेल होता. 2 रन तिथे मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 35 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर 35 धावा धाफलकावर आहेत. विजयाकरता 68 लक्ष आहे, त्यामधल्या 35 आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. निलेश शेलका आपल्या वैयक्तिक कोट्यामधलं शेवटचं षटक सध्या हाताळत असताना पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटची कडा पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. बॉल 1 रन मध्ये चेंडू जरूर कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते. एकंदर 36 वर येणारे इथनं 18 बॉल शिल्लक राहत आहेत. या 18 बॉल मध्ये विजयाकरता 32 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 32 धावा या मॅचचं समीकरण कशा पद्धतीने जुळवलं जाईल ते पाहण्यात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 4 करता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज सुनील. त्यालाही कंटिन्यू केले गेले. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये सुनीलनं अगदी चांगली कामगिरी केली होती. त्याच्या वैयक्तिक कोट्यामधली पहिली ओव्हर, सांघिक दुसरी ओव्हर त्यानं हाताळली होती. त्या सुनीलला यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचान्य केले गेले. इथे फटका फसलाय. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक आदेश आलाय बॉलच्या खाली आणि इथे चुकी नाहीये. एकदा चुकी जरूर झाली होती, मात्र यावेळेस त्या चुकीची भरपाई जरूर केली. एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही थेट प्रक्षेपण पाहताय. पाटील नेटवर्क आपल्या पालघर जिल्ह्याचं आपलं चॅनल आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर 796 सबस्क्रायबर्स त्यांचे बाकी आहेत. त्यानंतर 1 लाख सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट होतील. विनंती करतो ज्याने आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा या चॅनलला, पाटील नेटवर्कला. आपल्या तालुका आपल्या जिल्ह्यातील एखादं चॅनल जर मोठं होतंय तर मग त्यांना थोडासा हातभार लावणं तेही आपलं आद्य कर्तव्य. जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्याशी जोडले गेलेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुनील त्याच्या विपक्षामध्ये हात खोलले गेलेत. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. डान्स द ग्राउंड ट्रॅक पद्धतीने एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आलाय. जोपर्यंत त्यानं बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू तिथे जरूर कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 41 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 15 चेंडू आणि 27 धावा या मॅचचं समीकरण आहे ते जुळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला बॉल बाहेरच्या बाजूने काढला. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाकडे जी कला असणं गरजेचं आहे किंवा एक नॅचरल टर्न ज्याला आपण म्हणतो तो इथे आपल्याला जरूर अद्यावत होत असताना पाहायला मिळतोय. बॉल कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट कीपरचा वेध घेत त्याच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने डॉट. इथे यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना गोलंदाज फलंदाजाला फलंदाज सचिनच्या पारीचा अंत.
कुणालच्या बारीचा अंत. कुणाल बॅक टू द रगआउट. या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर आपण पाहिलं तर एकंदर चेंडूचा खेळ संपलाय 3. या 3 चेंडू नंतर 5 धावा आणि विकेट. 5 बॉल झाले. 5 चेंडूचा खेळ संपलाय. माफ करा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. त्यामध्ये 2 विकेट्स आल्यात आणि 5 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे जर आपण पाहिलं तर उजव्या इष्टीवरनं चांगला अँगल क्रिएट करणारा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना ओव्हरची समाप्ती झाली. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 41. विजयाकरता इथनं येणारे 12 बॉल शेष आहेत आणि 12 बॉलमध्ये 27 होत्याचं नव्हतं होतं क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत VI11 भामटपाडा अगदी सहजतेनं ही मॅच जिंकतोय की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीत होतं आणि ते चित्र अचानक बदललंय. म्हणूनच म्हटलं ना की शॅमिलियन सरडाही लाजेल ज्या खेळाचा रंग बदलण्यापुढे. अगदी तो हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं आणि तेच झालंय या मॅच मध्ये. उदय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. वेळ जर आपण पाहिली तर 4 ओव्हर करता 20 मिनिटं वापरली गेली आहेत. तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत ज्यामध्ये तुम्हाला ही ओव्हर अगदी कंप्लीट करायची आहे. उदय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि यष्टी उद्ध्वस्त. अतिरिक्त शफल आय साईड डळमळीत आणि तिथे क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना फलंदाज दुर्गेश आलाय. चांगली बॅटिंग त्याला इथे करावी लागेल. या डावाला सावरण्याच्या दृष्टीनं 27 धावसंख्या विजयाकरता तुम्हाला धावफलकावर लावायची आहे. 11 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्यामधली जी दाहकता आहे ती आता प्रदर्शित करावी लागेल. या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला तुमच्या जीवाच्या आकांतानं आतोनात प्रयत्न ते गरजेचे आहेत. इथे फुल टॉस मिळाला मात्र योग्य फायदा घेता आला नाही. संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं केलंय आदेशकडनं. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. या मॅच मध्ये उदय जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि या मॅच मध्ये आपल्याकरता जागा निर्माण करत असताना इथे तुम्हाला तो पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीनं या मॅच मध्ये त्याच्या टीम करता तो जागा निर्माण करेल. कारण सुरुवात चांगली होती मात्र शेवट गोड तर मग सर्व गोड आणि इथे तो शेवट गोड करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर. चौकारा करता 4.
पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल क्लीन बोल झालाय बॅटर विकेटचं बदल होत आहे खेळाडू बाद ही मॅच जर इथे विजय संपादित केला तर मला वाटते हर्षदा 11 विरार फाटा या टीमच्या समोर ही क्यू हे अक्षर लिहिलं जाईल क्वालिफाय होणारा तो दुसरा संघ जरूर ठरू शकतो कारण चौथा विजय त्यांनी जर नोंदवला तर तेही क्वालिफाय होतील इथे मात्र चांगला फटका अप्रतिम त्यानं स्ट्रोक तिथे प्ले केलाय दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत अखेरच्या क्षणी अगदी चांगली फिल्डिंग निलेश शेलका तिथे बॉलला स्टॉप करत असताना 2 रन तिथे कंप्लीट झाल्यात या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 47-47 या आकड्यावर 7 बॉल 21 ची गरज या बॉलवर षटकाराची अतोनात गरज आहे या चेंडूवर षटकाराला मॅच बनू शकते कारण इथनं मॅचचा मूड चेंज करायचा आहे तर मग बॅटरला आपला मूड चेंज करावा लागेल त्याला विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल शेवटचा बॉल तिथे चांगला फटका मात्र अलॉंग द कार्पेट चाललेल्या बॉलला जोपर्यंत फील्ड केले गेलं 2 रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा घेतल्या गेल्या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 49 विजया करता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडू आणि 19 धावा काय धाफलकावर लावल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल हे आपण उत्तरार्धाच्या या शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर पाहणार आहोत मात्र पाहण्यापूर्वी जोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल किंवा फलंदाज आपल्या स्वतःला चार्ज करेल एक पाणी पिल्यानंतर ते पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक डीजे ब्रेक शेवटचं षटक गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलाच बॉल तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा रिव्हर्स बद्दल मी नेहमी म्हणतो ना ही दुधारी तलवार आहे कटी तो सामने वाली की नाही तो फिर खुद की आणि या दुधारी तलवारनं यावेळेस स्वतःवर वार केलाय बॉल आला इथे डॉट येणारे 5 बॉल विजया करता 19 धावसंख्येची गरज 5 चेंडू मध्ये 3 षटकार या मॅचची खऱ्या अर्थानं गरज नजरेमास्टर हटला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला या मॅचवर कुरघोडी करत या स्पर्धेमध्ये आपल्या नावासमोर क्यू लावण्याचा एक चांगला प्रयत्न इथे जरूर केलाय या 11ला ही मॅच जिंकण्याची नामी संधी आली होती पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 21 रन्स आल्या होत्या तिथे ही मॅच आपल्या बाजूने करण्याची नामी संधी होती ती मॅच जर तिथनं त्यांनी आपल्या नावावर केली असती तर समीकरणं खूप बदलू शकली असती यावेळेस बॅटची कडा आणि तिथनंतर फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला स्टॉप केलं एक सिंगल मिळेल येणारे 3 बॉल 18ची गरज म्हणजे 3 चेंडू 3 षटकार होऊ शकतात क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे येणारे 3 बॉल 3 षटकार पुढचा बॉल इथे चांगला बॉल व्हेरिएशन केलं कटर कॉम्बिनेशन पाहिला मिळाला आणि अगदी निर्विवाद वर्चस्व एक मोठा विजय नोंदवण्याच्या तयारीत आहे इथे टीम हर्षदा 11 विरार फाटाचा हा संघ अगदी चांगला खेळ आदेश असेल निलेश असेल तर नंतर त्यांचे अन्य खेळाडू या सर्वांनीच योग्य ते सहकार्य आणि योग्य ती फिल्डिंग एफर्ट असतील फलंदाजीमध्ये कारण विजय जेव्हा तुम्ही कंटिन्यू नोंदवता तेव्हा एका दोघांच्या नावानं ते विजय तुम्हाला मिळत नाही तुमच्या ओव्हरऑल टीमचा परफॉर्म
जर चांगला आहे तर मग तुम्ही सातत्यपूर्ण विजय नोंदवता आणि इथे मैदानाच्या आत जेही 11 येत आहेत ना सर्व 11 अगदी चांगला परफॉर्म करतायत आणि या स्पर्धेतला क्वालिफाय होणारा दुसरा संघ आहे, नाव आहे हर्षदा 11 विरार फाटा। हा संघ आपल्या नावासमोर क्यू इथे जरूर टाईप करून घेतोय कारण क्वालिफाय होणारा हा दुसरा संघ आहे। 4 विजय त्यांनी ही या स्पर्धेमध्ये नोंदवलेत। आता 2 संघ तर 4-4 विजय नोंदवत पुढे आलेत, मात्र तिसरा स्पॉट काय आहे त्याकरता थोडासा विचार केला जाईल। तत्पूर्वी या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत। मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव आहे उदय, ज्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली। तो उदय ठरला या मॅचचा विजयाचा शिल्पकार। उदय आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, तिथे उदय यांना मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करणार आहोत। उदय ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच।